नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हे अपडेट आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतीत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि हे अपडेट आपल्यासाठी खुशखबर देणार आहे, आनंदाची बातमी देणार आहे. परंतु त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करावं लागणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, अनेक तहसील कार्यालयाकडून महत्वाचे नोटिफिकेशन आलेले आहे आणि हे नोटिफिकेशन नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याबाबतचे आलेले आहे. आता यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना जे काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांना महत्वाची गोष्ट करावं लागणार आहे, तर ते समोर बघूया आपण. तर मित्रांनो, ऑक्टोबरचा हप्ता ज्याप्रमाणे जमा झालेला होता त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा जमा होण्यासंदर्भातील जी काही कार्यवाही आहे तर 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी ज्या लाभार्थ्यांना 1500 मिळत होते, ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळालेले आहे, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा 1500 मिळणार आहे. आणि निराधार बांधवांच्या वाढीव अनुदानाबाबत नेमकी काय माहिती समोर आलेली आहे तर ते सुद्धा आपण बघू. त्याचबरोबर मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांना तर मित्रांनो, 15 सप्टेंबरच्या GR नुसार जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांचं जे काही अनुदान आहे तर त्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता जो आहे बऱ्याच दिव्यांग बांधवांच्या खात्यावर 2500 रुपये जमा झालेले आहे. परंतु लाखो असे निराधार बांधव आहेत की ज्यांच्या खात्यावर फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत. तर त्या संदर्भात नेमकी काय अडचण आलेली आहे तर ते आपण अगोदर बघूया. तर मित्रांनो, जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तहसील कार्यालयाकडून महत्वाच्या सूचना आलेल्या आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर 1500 रुपये आलेले आहे तर त्यांचं जे काही UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे तात्काळ त्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान 1000 रुपये जमा झालेलं नाही. तर त्यामुळे जवळपास सगळ्याच तहसील कार्यालयाकडून अशा प्रकारचे नोटिफिकेशन आलेले आहे की सदर दिव्यांग बांधवांनी आपलं UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि आधार नंबर तर ह्या सगळ्या गोष्टी तहसील कार्यालयामध्ये तात्काळ जमा कराव्या. त्यांनी जर ह्या सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जर जमा केले तर त्यांच्या खात्यावर जो काही नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे तर त्या नोव्हेंबरच्या हप्त्यानुसार जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान मिळणार आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मागच्या वेळेस ऑक्टोबरचा हप्ता हा 2500 मिळालेला आहे तर त्यांना 2500 रुपये मिळणार आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त 1500 रुपये जमा झालेले होते तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचे 2500 रुपये प्लस जे काही मागील 1000 रुपये बाकी आहे त्यांचे तर ते 1000 रुपये असे 3500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी महत्वाची जी काही सूचना आलेली आहे तहसील कार्यालयाकडून की आपण अगोदर जे काही सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत तर ते तात्काळ जमा करा, कारण अजून वेळ आहे 5 ते 7 दिवसाचा. कारण या दरम्यान आपली माहिती वेबसाईटवर अपडेट करणे आणि त्यानुसार आपल्या खात्यावर हे पैसे जमा करण्याची प्रोसेस करणे तर हे 5 ते 6 दिवस लागू शकणार आहे. कारण 5 नोव्हेंबर पासून अनुदान वितरणाची जी काही प्रक्रिया आहे तर ती DBT पोर्टलवर सुरू होणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, जर आपल्या खात्यावर हे 1500 झालेले असेल तर आपल्याला ही गोष्ट करणे गरजेचे आहे. आणि आता दुसरी गोष्ट की जे निराधार बांधव आहे ज्यांना फक्त 1500 रुपयेच मिळतात तर त्यांचं अनुदान वाढ कधी होणार आहे तर या संदर्भात सुद्धा आपल्या जवळचे जे ऑफिशियली लोक आहेत तर त्यांनी माहिती दिलेली आहे.
खरं तर दिव्यांग बांधवांना जशी वाढ झालेली आहे 1,000 रुपयाची, तशीच वाढ निराधार बांधवांना सुद्धा होणे अपेक्षित आहे. मात्र या संदर्भात अशी माहिती मिळालेली आहे की नोव्हेंबरच्या मध्यंतरी साधारणतः अशा प्रकारची घोषणा होऊ शकते आणि जे काही निराधार बांधव आहे तर त्यांच्या अनुदानामध्ये 600 रुपयाची वाढ करून हे अनुदान 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु मित्रांनो, हे अनुदान, हे जे वाढीव अनुदान आहे तर ते कधी मिळणार आहे आपल्याला? ते साधारणतः जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याच्या निवडणुका डिसेंबर मध्ये आहे. तर या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासन अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकेल, अशा प्रकारची घोषणा करू शकेल आणि आपल्याला हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकेल. परंतु आता यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार. त्यानंतर मित्रांनो, आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतोय? तर बघा मित्रांनो, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये, लक्षात घ्या, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेसंदर्भातील नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतचा GR येऊ शकेल आणि त्यानुसार लगेच 5 नोव्हेंबर पासून पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे डीबीटी पोर्टलवर. त्यामुळे चिंता करू नका. साधारणतः 10 ऑक्टोबर पर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार आहे. तर अशा प्रकारची विशेष सूचना आलेली आहे. तर त्यामुळे मित्रांनो, की जे निराधार बांधव आहे तर त्यांना सध्या तरी 1500 मिळणार आहे. परंतु आता नोव्हेंबरच्या मध्यंतरी अशा प्रकारची घोषणा होऊ शकेल की ज्या घोषणेमध्ये जे निराधार बांधव आहे तर त्यांचं अनुदान वाढू शकेल. साधारणतः 600 रुपयाने त्याच्यामध्ये वाढ होऊ शकेल. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे, ज्यांना 1000 रुपये अगोदरचे मिळालेले नाही, तर त्यांना 1000 रुपये ते मिळणार आहे, थकीत किंवा राहिलेले. त्याचबरोबर बरेच लाभार्थ्यांना 2500 मिळतील, तर काही लाभार्थ्यांना 3500 रुपये मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत आलेली होती. त्यानुसार मित्रांनो, लवकरच आता आपला हप्ता हा जमा होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला जे महत्वाचं काम करायचं आहे, जे अगोदर सांगितलेले जे डॉक्युमेंट्स आहेत, परत पुन्हा एकदा सांगतो मी, आपलं UDID कार्ड आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, आधार नंबर आहे म्हणजे आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे आणि मोबाईल नंबर, या सगळ्या डॉक्युमेंटची एक झेरॉक्स करा आणि ती झेरॉक्स तहसील कार्यालयामध्ये जमा करा आणि त्यांना सांगा की डीबीटीच्या वेबसाईटवर आमची सगळी माहिती अपडेट करा. तर मित्रांनो, हे जर आपण या पुढच्या 4 ते 5 दिवसात जर केलं तरच आपल्या खात्यावर दिव्यांग बांधवांचं जे काही 2500 रुपयाचं अनुदान आहे तर ते जमा होऊ शकेल. त्याचबरोबर इतर निराधार बांधवांचे जे काही पैसे आहे 1500 रुपयाप्रमाणे तर ते पैसे जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.